आणि यावेळेला आपण थेटपणे जाणार आहोत शिरवळ या ठिकाणी, कारण शिरवळ या ठिकाणाहून थेटपणे उदयनराजेंच्या स्वागताला सुरुवात झाल्याचे आपण थेट दृश्य पाहू शकतोय। उदयनराजे यांचं शिरवळमध्ये स्वागत केलं गेलेलं आहे। शिरवळ ते सातारा शहरापर्यंत उदयनराजेंचं जंगी स्वागत अशाच प्रकारे पाहायला मिळेल। उदयनराजेंच्या स्वागतासाठी समर्थकांची झालेली गर्दी देखील अतिशय बोलकी आहे। उमेदवारी संदर्भातली निश्चिती झाल्यानंतर उदयनराजे यांचं शिरवळमध्ये स्वागत झालेलं आहे आणि शिरवळ ते सातारा असा उदयनराजेंचा पुढचा प्रवास असेल। शिरवळ ते सातारा शहरापर्यंत उदयनराजेंचं अशाच प्रकारे जंगी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। तर शिरवळ ते सातारा हा संपूर्ण प्रवास करत असताना मात्र मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी देखील रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। उदयनराजेंनी जसा शिरवळमध्ये प्रवेश केला, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। राहुल तपासे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। खरं तर राहुल, आपण बघतो उदयनराजेंचं शिरवळमध्ये जंगी अशा प्रकारचं स्वागत आहे आणि थेट शिरवळ ते सातारा अशाच प्रकारे या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या गर्दीनं भरलेल्या रस्त्यावरूनच त्यांना प्रवास करावा लागणार आहे। जंगी स्वागताची तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे, समर्थकांकडून। निश्चितच आपण पाहतोय की ही अलोट गर्दी उदयनराजेंवर प्रेम करणारी, त्यांनी जे गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात नव्हते आणि त्या आज त्यांचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। वेशीपासून हे या स्वागताला सुरुवात करण्यात आलेली आहे। ढोल ताशा असेल, गजर असेल, कोळी नृत्य असेल आणि विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेल्या गाड्यांमधून त्यांचं आगमन होताना त्यांचं स्वागत केलं जात आहे। सगळ्यात महत्वाचं महायुतीचा जो काही तिकिटाचा जो वाद आहे, जो काही अजून प्रश्न मिटलेला नाही, मात्र अमित शहा यांच्या सोबत झालेल्या जी काही बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी उदयनराजेंना ग्रीन सिग्नल दिला असं सांगितलं जाते आणि त्यानुसारच आता उदयनराजेंच्या नाव जाहीर होण्या अगोदरच, भाजपनं नाव जाहीर करण्या अगोदरच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी मात्र भाजपच्या सजवलेल्या गाडीतून त्यांचं जंगी स्वागत करण्यास सुरुवात केलेली आहे। या सगळ्या स्वागतामध्ये आता पाहतोय की लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी आपण पाहतोय। खरंच आता ही जी गर्दी आहे त्या गर्दीचं रूपांतर ते मतांमध्ये कशा पद्धतीने होऊ शकणार हे चित्र लवकरच करू शकणार आहे। आपण पाहतोय की आता आपण पाहतोय की उदयनराजे भोसले हे या ठिकाणी बोलायला उभारलेले आहेत। उदयनराजे भोसले हे स्वतः आता जे बोलताना पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे, माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न यावेळेला उदयनराजे यांच्याकडून केला जातोय। उदयनराजेंना शिरवळमध्ये जंगी अशा प्रकारच्या स्वागताने त्यांची त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली होती आणि जंगी स्वागत केल्यानंतर मात्र उदयनराजे यावेळेला शिरवळमधून थेट माध्यमांशी बोलताना लोकांचं अलोट प्रेम पाहून अक्षरशः मन भारावून गेलं। आयुष्यात राजकारण कधी केलं नाही, पहिल्यापासून गेले 30-35 वर्ष केलं तर समाजाला केंद्रबिंदू मानून फक्त समाजकारण केलं, ते सुद्धा समाजाच्या हिताचं, आणि त्याची पोचपावती ही आज आपण पाहतोय। लोक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिले, खरोखर काय बोलावं हे मला सुधरत नाही। पण एवढंच, कालही मी जनतेचं होतं, आजही आहे आणि भविष्य काळात जे म्हणून माझ्याकडनं लोकांच्या हिताचे जे कामं असतील त्यांचे अडीअडचणी सोडवण्याचं काम ते मी निश्चितपणे करणार। महाराज काय सांगाल, आज यादी जाहीर झालेली नाही, नाव जाहीर झालं नाही, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन म्हणजे हे विरोधकांना एक इशारा आहे? एक लक्षात घ्या, इशारा कोणाला नाहीये। यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल, तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे। सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे, त्यामुळे विषय नाही। कधीतरी याचं होतं सातारला, आज मुहूर्त निघाला, आज आलो। राजे, खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत, भारावून येतं असं स्वागत करत बघताना त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे थोडेच आहेत। प्रचाराची सुरुवात, कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच सातारा गेले.
नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळत ठेवलं, असं काही नाही. आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राचंच इलेक्शन नाही आहे, संपूर्ण देशभरात संपूर्ण सगळीकडं इलेक्शन चालू आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले, तिसऱ्या टप्प्यातले जे काय टप्पे आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे तेढ जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये, महायुतीमध्ये जो तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम ते झालेलं आहे. आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही आहे. अजितदादांनी काल सांगितलं की अजूनही आमची बैठक झालेली नाही, उद्या आम्ही जाहीर करू. पक्षश्रेष्ठी उदयनराजेंचे काय ते सांगतील, मला त्यांचं माहित नाही, अशा पद्धतीने सांगितलं. पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचं सांगितलं. आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी, त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये, आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यातले महायुतीतले 3 जे घटक आहे आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत, त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे. त्यामुळे त्या शंका घ्यायचं काय कारण नाही. आनंदाची बातमी कधी मिळेल? माहोल बघून कसं वाटतंय? हां, आनंदाची बातमी कधी मिळेल? कसली आनंदाची? तिकीट महाराजांचं कधी फायनल? तिकीट काय तिकीट झालं आता काय, तुम्हाला आता काय वेगळं सांगायला लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.